नमस्कार मंडळी. एका कढईमध्ये पाव किलो गवार स्वच्छ नीट करून व्यवस्थित पाण्यानं धुवून घेतली आणि त्यामध्ये टाकून घ्यायची. अगदी डाग पडेपर्यंत व्यवस्थित अशी ही परतवून घ्यायची. अगदी चमचाभर तेल टाकायचं, जास्तीचं तेल नाही टाकलं तरी चालते. आणि व्यवस्थित अशी हलवून परतून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली, अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून न पाणी घालता हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं जाडसर असं. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, जिरे घालून घ्यायचे थोडेसे, एक मिडियम साईजचा कांदा घालून घ्या आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत. जे वाटण बनवलेलं आहे ते या कांद्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. कांदा लसूण मसाल्याचा 1 चमचा घालायचा, पाव चमचा हळद, धना पावडर 1 चमचा आणि काश्मीरी पावडर 1 चमचा, गरम मसाला आहे तो 1 चमचा. आणि हे मसाले घातल्यानंतर जी परतून घेतलेली गवार आहे ती त्यावरती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचे आणि पाणी ओतून घ्यायचं आहे गरजेपुरतं. मी इथं 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. 4 चमचे इथं जाडसर असं शेंगदाण्याचा कूट कुटून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा. 5 मिनिटासाठी गवारीची भाजी शिजवून घ्यायची. अप्रतिम चवीची अशी ही चमचमीत अशी गवारीची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.